यार पुण्यातल्या पिंपरी मार्केटला तर भरपूर हाईप मिळायला पाहिजे, कारण की तिथे खूप काही आहे शॉपिंग करण्यासारखं, दॅट टू विथ इन बजेट. सो स्नोई, प्रकाश आणि अर्जुनला घरी ठेवून मी आणि वहिनी निघालो शॉपिंग करायला. सगळ्यात पहिले गेलो साड्यांच्या दुकानांमध्ये आणि तिथे भरपूर ऑप्शन्स बघितल्यानंतर वहिनीला ही एक साडी आवडली. टिश्यू मटेरियल मधली ही साडी खरंच वहिनीवर खूप सुंदर दिसत होती. मग पुढे गेलो एका होलसेल शॉप मध्ये. तिथे डेकोरेशन साठी काही सामान लागणार होतं ते घेतलं आणि त्यानंतर वहिनीला पाहिजे होत्या मॅचिंग बांगड्या. त्यानंतर आम्ही दोघींनी भरपूरशी शॉपिंग केली आणि फायनली घरी पोहोचलो. आम्ही घरी आल्यानंतर स्नोई झोपेतनं उठली. थोडासा मूड तिचा ऑफ होता म्हणून तिच्यासाठी छानसे नूडल्स बनवले. अँड देन आय रिअलाइज्ड की मी स्वतःला पूर्ण व्लॉग मध्ये कुठे शूट केलं नाही. बघ हम साथ साथ हे बघत बघत मी स्नोईचं प्रोजेक्ट कम्प्लीट केलं आणि मग चालू केलं माझं स्किन केअर. आणि माझं स्किन केअर खूपच सिंपल आहे. त्यात मी यूज करते सोल स्किनचं कॉलेजन ग्लास स्किन ओव्हरनाईट मास्क. या मास्क मुळे माझी स्किन एकदम हायड्रेटेड होते आणि ही माझ्या स्किनची इलास्टिसिटी सुद्धा इम्प्रूव्ह करते. हे मास्क मी नेहमी ओव्हरनाईटच यूज करते, पण तुम्ही हे दिवसाही यूज करू शकता. आणि या मास्क मध्ये आहे कॉलेजन, व्हिटॅमिन B3 अँड लो मॉलिक्यूल हॅलोरॉनिक ऍसिड. प्रकाशला सुद्धा हा मास्क खूप जास्त आवडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून असा काही माझा चेहरा दिसतो आणि हळूवार हा मास्क निघतो आणि त्यानंतर त्याच्या मागे असते एक छानशी ग्लास स्किन. आणि दुसऱ्या दिवशी मी कोणताही फेस मास्क, फेस स्क्रब किंवा फेस वॉश यूज करत नाही. आय ओनली यूज वॉटर ऑन माय स्किन थ्रू आउट द डे. यू कॅन सी द डिफरन्स इन माय स्किन. आणि हा आहे माझा लुक आंघोळ झाल्यानंतरचा. जर तुम्हालाही हे प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल देन चेक द लिंक इन माय बायो. सी यू.